माझ्या बॉडीवरती कुठेच फॅट नाही, ठीक आहे, माझ्या बॉडीवरती कुठेच फॅट नाहीये, फक्त वाढलेली आहे ते पोटाची टमी, फक्त पोटाचा घेरच मोठा आहे. त्याच्यासाठी कोणत्या एक्सरसाइज परफेक्ट आहेत तर त्याच मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे. अशा 2 ते 3 किंवा 4 एक्सरसाइज फक्त असणार आहेत आणि फक्त पोटावरती खूप जास्त फायदा करणाऱ्या ह्या एक्सरसाइज आहेत. झोपल्या आपण करू शकतो आरामामध्ये. जर तुमच्या बॉडीवरती एक्स्ट्रा फॅट नाही, पोटाचा घेर खूप मोठा आहे, तर ह्या एक्सरसाइज तुम्हाला बघायच्याच आहेत आणि करायच्याच आहेत. खूप जास्त फायदा भेटेल. तुम्हाला जाणीव होईल की 2-4 दिवसाच्या नंतरच की हा खरंच पोट हलकं वाटते, खरंच पोटाची धून कमी वाटायला लागले काय, हा तर नक्कीच तुम्हाला जाणीव होईल. जर तुमची पोटाची धून मोठी आहे ना तर तुम्ही या एक्सरसाइज आता बघून करू शकता लगेच. जेव्हा व्हिडिओ बघताय तेव्हा पण फक्त जेवण झालं असेल, तुम्हाला 2 तास झाले असतील तेव्हाच करायचे आहेत आणि जेवणाच्या अगोदर 2 तासांनी करायच्या किंवा खाली पोटाने जर केल्या ना, सकाळी उठल्या जर झोपेतनं उठल्या गेल्या तर खूप जास्त फायदा भेटेल. का तर त्या टायमाला आपलं पोट एकदम हलकं झालेलं असतं. रात्रभरात आपल्या पोटामध्ये काय उरलेलं नसतं, पोट खूप हलकं झालेलं असतं. त्याच्यामुळे आपल्याला पोषण अगदी परफेक्ट होतात, म्हणजे एक्सरसाइज आपल्याकडनं परफेक्ट होतात हलकं शरीर असल्यामुळे. दुपारच्या नंतर असं जेवण झाल्यावरती किंवा 2 तासांनी थोडंसं भारी शरीर असतं आपलं दिवसभर, पण सकाळी हलकं शरीर असतं तेव्हा आपण ह्या एक्सरसाइज करू शकतो. तर नक्कीच करायच्या आहेत. जर तुमचा पोटाचा घेर खूप 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 मोठा आहे ना तर तुमचा लवकरात लवकर कमी होण्यासाठी हा व्हिडिओ आहे. आणि याच्यासोबत काय डाएट असेल ते तुम्हाला व्हिडिओच्या लास्टला पण सांगते की जस्ट पोटासाठी आपण अजून कोणता डाएट घेऊ शकतो, कोणती ड्रिंक घेऊ शकतो ते पण तुम्हाला मी याच व्हिडिओच्या लास्टला सांगणार आहे. व्हिडिओ लास्टपर्यंत बघायचा आहे. चॅनलवरती कोणी नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला, सर्वप्रथम आपल्याला झोपायचंय. झोपल्या एक्सरसाइज आहेत तर झोपल्याच करायचं, काहीच हरकत नाही. मस्त बिंदास करायच्या, टेन्शन घ्यायचं नाहीये. पोटाची धोन कमी करायची, आरामात होणार आहे. तर आता करायचं काय, जस्ट पहिले आपल्याला नॉर्मली काय करायचंय, ब्रीद आउट, श्वास घेणे सोडणे, बॉडीला थोडंसं रिलॅक्स करायचं. लगेच एक्सरसाइजला सुरुवात करायची नाही. जस्ट या पोझिशनला बॉडीला थोडंसं रिलॅक्स करून घ्यायचं आणि पाय अशी जवळ आणायची, थोडंसं अंतर करायचं. पायाला जितकं मॅट आहे ना तितकं अंतर ठेवायचंय. जस्ट हात वरती येत अशा पद्धतीने. आणि आता श्वास घेतला, श्वास सोडला, 1 2 3 4 5 6 7 8 9 10 and relax. जर मी 10 वेळेस केलेले तर तुम्हाला 10 वेळेस न करता याची क्वांटिटी थोडीशी वाढवायची. 20चा 1 राऊंड, ऍटलीस्ट 20चे असे 2 राऊंड तरी आपले झाले पाहिजे. खूप मोठा घेर आहे ना तर तुमच्याकडनं तुम्हाला जेवढं पण, म्हणजे नाही तुम्हाला गुडघे टच होत आहेत ना हात, तर तुम्ही जेवढं तुमच्याकडनं टच होत आहे जस्ट एवढं पण होतंय, एवढं होतंय, इतकं जरी होतंय तर इतकं पण तुम्ही अंतर करू शकता. जेवढं पण म्हणजे होऊ शकतं, प्रयत्न तर करायचा की ही पोझिशन आली पाहिजे. जेव्हा येईल तेव्हा तुम्हाला जाणीव होईल की पूर्ण इफेक्ट आहे तो पोटावरती, पूर्ण स्ट्रेस येतोय पोटावरती, तर तुम्हाला स्वतःला जाणीव होईल करताना. आता आपल्याला नेक्स्ट एक्सरसाइज करायची त्याच्यासाठी. आता ही पण एक्सरसाइज आपल्याला प्रयत्न करायचाच आहे, सोडायचं नाहीये, ठीक आहे. तर ह्या पोझिशनला हात कानाच्या वरती आहेत माझे आणि हा पाय एकदम सरळ. आता काय करायचं, काय इथे सुरुवातीला तुम्हाला जमणार नाहीये, प्रयत्न करायचा आहे. 2 ते 3 दिवस जर तुम्ही ट्राय केलं तर तुमचं ऑटोमॅटिक बॉडी तुमची उचलणार आहे. तर आता करायचं काय, जस्ट श्वास घेतलाय, जस्ट श्वास घ्यायचा आहे, इथे जाऊन आपल्या गुडघ्याला आपलं डोकं टच करायचं आणि इथे श्वास सोडायचा आणि जस्ट या पोझिशनला यायचं आणि इथे करायचं आपल्याला 5 सेकंदाचा होल्ड. 1 वरती बघायचं सिलिंगकडे, 2 3 4 5 6, जस्ट रिलॅक्स. आता इथे पोटाचा घेर तर कमी होणारच आहे ह्या एक्सरसाइजने, ठीक आहे. पण जर तुमच्या कमरेचा तुम्हाला त्रास आहे ना तर कमरेचा त्रास पण याच्याने कमी होणार आहे. कमरेमध्ये छान लवचिकता येणार आहे, आपल्या रीढच्या हड्डीला खूप लवचिकता येते ह्या एक्सरसाइजनी. आणि जर एक्स्ट्रा फॅट असतील ना बॉडीवरती थोडेफार तरी, ते पण आपले कमी होतात. आपल्याला वाटतं की नाही माझं पोटच वाढलंय, पण कुठे ना कुठे नुसतं पोटच वाढलेलं नसतं, आपलं एक्स्ट्रा फॅट पण आपल्या बॉडीवरती असतात.
तर आपल्याला याचे राऊंड करायचे 10. माझ्यासोबत तुम्ही ह्या एक्सरसाइज करायच्या आता. आणि नंतर याची किती क्वांटिटी ठेवायची ते सांगते. जस्ट 3 4 5 6 7 8 9 and 10. Just 10 count. Hold 1 2 3 4 5 6 7 8 9 10 and just relax या पोझिशनला. आता इथे एक तुम्हाला सांगते, तुम्हाला गुडघे टच होणार नाहीत सुरुवातीला, हो की नाही. खूप हार्ड पण वाटत असेल, बापरे हे कसं करायचं, आता आमची अप्पर बॉडीच उचलत नाहीये, आम्ही कसं करायचं. तर तुम्हाला सोपा पर्याय दाखवते. गुडघेला नाही आपलं डोकं टच झालं ठीक आहे, काय हरकत नाही, प्रयत्न करायचा. जस्ट या पोझिशनला आपण आलोय, उठायचा प्रयत्न करायचा हळूहळू, श्वास सोडत 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 अशा पद्धतीने यायचं. आणि जितकं पण तुमच्याकडनं होत आहे ना, टच नाही होते ना, इतकं जरी झालं तरी ठीक आहे. जस्ट या पोझिशनला, पण पोटावरती ते दाब आला पाहिजे एवढा प्रयत्न आपल्याला करायचा. जस्ट एवढं तरी झालं पाहिजे. जर होत असेल तर या पोझिशनला आपण करू शकतो. ठीक आहे. आता करायची आपल्याला नेक्स्ट एक्सरसाइज. ही एक्सरसाइज मी 10 वेळेस दाखवली, तर ही 10 वेळेस न करता याचे पण आपल्याला 20चा किंवा 30चा ऍटलीस्ट एक तरी राऊंड करायचा. एक जरी केला तरी खूप आहे, कारण की जराशी हार्ड आहे, 2-3 दिवस त्रास होईल. तर तुम्ही ऍटलीस्ट 20 वेळेस करायचा एक राऊंड, आणि मग 2-3 दिवसाच्या नंतर याची क्वांटिटी तुम्ही तुमच्या हिशोबाने वाढवायची. आता नेक्स्ट एक्सरसाइज साठी काय करायचंय, तिसरी एक्सरसाइज. जस्ट आपल्याला ह्या पोझिशनला यायचंय आणि इथे आपल्याला हात आपले हिप्सच्या खाली ठेवायचे. ठीक आहे. आणि जस्ट या पोझिशनला यायचं. करायचं काय, 1 2 3 4 5 6 7 8 9 10 and just relax. ही एक पोझिशन आहे, ही एक एक्सरसाइज आहे पोटावरती दाब येण्यासाठी. आता करायचं काय, आपल्याला हात आपले हिप्सच्या बाजूला करायचे आणि अपर बॉडी पहिली उचलली होती, आता अपर बॉडी जमिनीला टच असेल, हात जमिनीला टच असतील. जस्ट या पोझिशनला पाय फक्त उचलायचे आणि ते श्वास घेतला होता थांबवलेला आहे. जस्ट 10 काउंट. होल्ड 1 2 3 4 5 6 7 8 9 10 and just relax. जस्ट वापस 1 2 3 4 5 6 7 8 9 10 and just relax. आता मी जर 10-10 काउंट 2 करून दाखवले, तुम्हाला 5 वेळेस तरी ही एक्सरसाइज करायची आहे. 10-10 काउंट होल्ड करायचा आणि 5 वेळेस होल्ड झाला पाहिजे. जस्ट 50 वेळेस असा होल्ड होणार आहे. आता आपल्याला करायची आहे नेक्स्ट एक्सरसाइज. त्याच्यासाठी आपल्याला उचलायची आपली अपर बॉडी. जस्ट या पोझिशनला 1 2 3 4 5 6 7 8 9 and 10. Just relax. रिलॅक्स करायचंय बॉडीला आणि आरामात या पोझिशनला येऊन उठायचंय. जस्ट सिलिंगकडे बघायचं, 10 काउंट होल्ड करायचं. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 and रिलॅक्स. जेवढ्या पण एक्सरसाइज दाखवलेल्या आहेत ना आणि ज्या पद्धतीने सांगितल्या त्याच पद्धतीने करा. खूप जास्त पोटावरतीच फायदा होणार आहे ह्या एक्सरसाइजचा. सगळ्या एक्सरसाइज आहेत त्या पोटावरती दाब करणाऱ्या आहेत, तर तुम्हाला पण नक्कीच करायच्या आहेत. आणि याच्यासोबत अजून तुम्हाला फायदा करणार आहे की जो डाएट मी तुम्हाला आता सांगणार आहे. तर करायचं काय, पोटाची धोन कमी करायची ना, तर आपल्याला सकाळी उठल्याबरोबर जर ह्या एक्सरसाइज करतोय तर त्याच्या अगोदर आपल्याला 1 ग्लास जिरं, म्हणजेच रात्री अर्धा टेबलस्पून जिरं भिजत टाकायचं थोड्याशा पाण्यामध्ये. ठीक आहे. ते सकाळी 1 ग्लास पाणी बॉईल करायचं, त्या जिरं त्याच्यामध्ये घालायचं, ऍड करायचं आणि ते जिऱ्याचं पाणी आपल्याला गाळून घ्यायचं जिरं, आणि ते सिप सिप करत आपल्याला प्यायचं. आणि त्याच्यानंतर ह्या एक्सरसाइज करायच्या. याच्याने होणार काय, आपली पोटाची धोन पण कमी होण्यासाठी मदत होणार आहे आणि एक्स्ट्रा फॅट पण कमी होण्यासाठी मदत होणार आहे. पोट साफ होण्यासाठी पण आपल्याला मदत होणार आहे.
ठीक आहे, हा झाला एक ड्रिंकचा अजून एक चांगला फायदा पोटासाठी. आता जेवणामध्ये आपल्याला करायचं काय, जेवणामध्ये आपल्याला जर आपण भाजी चपाती डाळ भात सगळं खातोय ना, तर काय करायचं, थोडंसं भाताचं प्रमाण कमी करायचं, थोडंसं चपातीचं प्रमाण कमी करायचं. दुपारच्या जेवणामध्ये पण संध्याकाळच्या जेवणामध्ये पण प्रमाण हे कमी केलंय, तर तुम्ही इथे सलाड आणि भाजीचं किंवा डाळीचं प्रमाण वाढवायचं. तुमचं इंटेक तेवढाच ठेवलेला आहे, तुम्ही बारीक चावून खायचा प्रयत्न करायचा, हे एवढं लक्षात ठेवायचं. हे जर केलं आणि ड्रिंक जर घेतलेली आहे तुम्ही सकाळी, तर झालं छान आपलं डाएट. आता संध्याकाळी झोपताना तुम्ही जिराची ड्रिंक वापस घेऊ शकता किंवा तुम्ही बडीशोपची ड्रिंक देखील घेऊ शकता. या दोन्ही ड्रिंक तुम्ही ऍड केल्या तर खूप जास्त तुम्हाला फायदा भेटेल. आता इथे मध्ये मध्ये पाणी प्यायचं लक्षात ठेवायचं आणि चांगली झोप घ्यायची. एवढा डाएट आणि एवढ्या एक्सरसाइज तुमची पोटाची धूळ एका महिन्यात गायब होणार आहे, गॅरंटीने सांगते. तर नक्कीच करून बघा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका. भेटूया नेक्स्ट अशाच एका छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. तर पोटाची धूळ कमी करायची ना, तर नक्कीच कमी होणार आहे. फक्त जी पद्धत सांगितली तीच पद्धत फॉलो करा. मग तुम्ही एका महिन्याने परत येऊन कमेंट करून कराल की हा मॅम आम्हाला ह्या एक्सरसाइजनी आणि ह्या डाएटनी फायदा झालेला आहे. नक्कीच कमेंट कराल, मला गॅरंटी. फक्त जे सांगितले तीच पद्धत फॉलो करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बरंच सांगते. तोपर्यंत बाय बाय आणि हेल्दी स्वस्त मस्त राहा.